2 कच्च्या बटाट्यांचा वापर करून बनणारा हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी देऊ शकता. मोठे जण सकाळी नाश्त्यासाठी किंवा भाजी भाकरी खाण्याचा कंटाळा आला असेल तर त्यावेळेस देखील करून खाऊ शकता. तर त्यासाठी 2 बटाट्याची साली काढून ते किसून पाण्यामध्ये घालून साईडला ठेवले आहेत. दुसरं एक बाउल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं आहे. ज्या वाटीने बेसन घेतलं आहे ना, त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही ते अर्धी वाटी रवा वापरू शकता. बाउलमध्ये तांदळाचं पीठ घातल्यानंतर यामध्ये 1 मोठा कांदा त्याचे पातळ उभे काप करून घेतले आहेत, ते देखील पिठामध्ये घालायचे आहेत. 2 हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे, ती घातली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही ते कोणत्याही पालेभाजीचा जर वापर करणार असाल ना, तर ती देखील पालेभाजी तुम्ही ते वापरू शकता. खिसलेले बटाटे पाण्यामधून काढून घ्यायचे आहेत आणि ते या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत. बटाटे सर्वात प्रथम किसून पाण्यामध्ये घालून साईडलाच ठेवायचे आहेत, त्यामुळे बटाटे अजिबात काळे पडणार नाहीत. आता किसलेले बटाटे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 छोटा चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट वापरायचं आहे. मुलांच्यासाठी करत असाल तर तुम्ही मिरची न घालता डायरेक्ट लाल तिखट फक्त वापरलात ना तरी देखील चालेल. त्याचबरोबर 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता सर्वात प्रथम आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊ. आता यामध्ये पाणी घालण्यास अजिबात गडबड करायची नाही. सर्वात प्रथम हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालू. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी पाहायची आहे. थोडं अजून हे मिश्रण घट्टसर वाटतं आहे, त्यामुळे आणखी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे. टोटल इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. पाणी घेतल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं हे मिश्रण ठेवायचं नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी तयार झाली पाहिजे. गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये 2 पळी तेल घातलं आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचं आहे. आता एखादा चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने हे मिश्रण पॅनमध्ये घालायचं आहे. किती बारीक किंवा किती मोठ्या साईजमध्ये घालायचं त्यानुसार तुम्ही चमच्याने हे मिश्रण कमी जास्त करू शकता. आता 1 चमचा भरून मिश्रण मी या पॅनमध्ये घालत आहे आणि थोडंसं पसरत आहे. यामुळे काय होईल, एकसारखे एक आकारात सर्व व्यवस्थित तयार होतील. आता इथे मी फ्राय पॅनमध्ये तेल घालून थोडंसं शॅलो फ्राय करत आहे. जर तुम्हाला इतक्या तेलाचा वापर करायचा नसेल ना, तर तुम्ही काय करू शकता की जो नॉनस्टिक तवा असतो ना, त्याच्यावरती देखील तुम्ही थोडंसं 2 चमचे तेल घालून हे मिश्रण त्याच्यावरती पसरू शकता. पण जर तुम्ही नॉनस्टिक तव्यावरती करत असाल ना, तर या मिश्रणामध्ये आणखी 1 कप पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, मिश्रण थोडंसं पातळ होईल आणि ते व्यवस्थित पॅनवरती पसरता येईल. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने अशा प्रकारे सोनेरी रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत. बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे मस्त हा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ तुम्ही लहान मुलांच्या डब्यामध्ये तर देऊ शकता. त्याचबरोबर भाजी भाकरी खायचा कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला काहीतरी वेगळा हवा असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. कलर देखील खूपच सुंदर आला आहे आणि दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत असे हे शॅलो फ्राय झाले आहे. तुम्ही अशा प्रकारे हे लहान साईजमध्ये बनवू शकता किंवा जसं आपण बेसन पोळी बनवतो मोठ्या साईजमध्ये, तशी मोठ्या साईजमध्ये एक देखील तुम्ही बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही साईजमध्ये हा पदार्थ बनवू शकता. घरच्या सर्व साहित्यामध्ये कमी वेळामध्ये बनतो आणि चवीला छान लागतो. त्याचबरोबर काहीतरी वेगळा पदार्थ म्हणून तुम्ही हा नक्की बनवून घेऊ शकता. आता अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील तेलामध्ये घालायची आहे. गॅस मध्यम आचेवरतीच ठेवल्यामुळे दोन्ही साईडने अगदी कुरकुरीत छान भाजले जातात. आता इथे तुम्ही जेव्हा आपण मिश्रण तयार केलं त्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर गाजर, जे हिरवे वाटाणे असतात ते देखील बारीक करून घालू शकता. तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता. इतकंच काय तर दुधी भोपळा देखील किसून घातलात ना तरी देखील कोणाला समजणार नाही, पण चवीला खूप छान होईल. आता इथे मी छोट्या साईजमध्ये बनवले आहेत आणि मोठ्या साईजमध्ये देखील अशा प्रकारे तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हा बटाट्याचा आणि बेसनचा पदार्थ तयार झाला आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. कमी वेळात बनणारा, टेस्टला बेस्ट होणारा हा बेसन बटाट्याचा पदार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आता हे तुम्ही खात असताना खोबऱ्याची चटणी, सॉस किंवा दही बरोबर खाल्लात ना तरी देखील खूप छान लागेल.
आणि जरी काही नसेल तसंच खाल्लात तरी देखील चवीला खूपच अप्रतिम लागतं. तुम्हाला एक कट करून दाखवते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. परत भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.